विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. A very good morning to all of you students. Again we will learn chapter number 14, bank and simple interest. And in this topic we will learn how to find to simple interest. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकणार? सिंपल इंटरेस्ट कसं काढायचं. In our previous PowerPoint presentation we have studied the types of accounts. अकाउंट कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते आपण शिकलो. आठवते का? सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, फिक्स डिपॉझिट अकाउंट आले ना. पण आणि आपण सिंपल इंटरेस्ट कसं काढायचं ते पण आपण आधी शिकलोय. सो वी विल सॉल्व सम एक्झाम्पल्स. आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा, हिअर एक्झाम्पल नंबर 1. विलासराव बॉरोड. विद्यार्थी मित्रांनो, काय बॉरोड म्हणजे काय? उसने घेतले, कर्जाने घेतले ₹20,000 फ्रॉम अ बँक ऍट अ रेट ऑफ 8 PCPA. व्हॉट इज द अमाऊंट ही विल रिटर्न टू द बँक ऍट द एंड ऑफ द इयर. विद्यार्थी मित्रांनो, विलासरावने काय केले? त्याला पैशाची गरज होती. सो ही बॉरोड ₹20,000 फ्रॉम द बँक. बँकेतून त्याने ₹20,000 कर्जाने घेतले. प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द अमाऊंट ही विल रिटर्न टू द बँक ऍट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी तो बँकेला किती पैसे परत करणार? बघा, जितके घेतले तेही परत घेणार. दॅट इज द प्रिन्सिपल. ही विल रिटर्न द इंटरेस्ट. याच्यावर त्याला व्याजही परत करावं लागणार. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण अमाऊंट. म्हणजे घेतलेले पैसे आणि सोबत त्याच्यात इंटरेस्ट, व्याज, हे दोन्ही सकट जे पैसे आपण बँकेला परत करतो, दॅट इज कॉल्ड अमाऊंट. आता बघा, व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट? रेट ऑफ इंटरेस्ट इज 8 PCPA. आपण शिकलोय. व्हॉट इज मीन बाय 8 PCPA? शिकलोय. चला आठवा थोडस. सो व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? बघा, प्रिन्सिपल ₹20,000 आपण शिकलोय. प्रिन्सिपल कशाला म्हणायचं? द अमाऊंट विच वी हॅव बॉरोड. जेवढे पैसे आपण कर्जाने घेतो. ऑर द अमाऊंट विच वी हॅव डिपॉझिटेड. जेवढे पैसे बँकेत डिपॉझिट करतो त्याला म्हणतात प्रिन्सिपल. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट? रेट ऑफ इंटरेस्ट फार सोपी आहे. ज्याच्यासोबत PCPA लिहिलं असतं. PCPA मीन्स पर्सेंट पर एनम. म्हणजे काय? एका वर्षाचं ₹100 व्याज ₹8. दॅट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. अँड व्हॉट इज द टाइम? किती वर्षांत तो पैसे परत करणार आहे? व्हॉट इज द अमाऊंट ही विल रिटर्न टू द बँक ऍट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी. सो टाइम इज 1 year. सुरुवात कशी करायची गणिताची? फर्स्ट विल राईट द मिनिंग ऑफ 8 PCPA. एकदा आपल्याला हे समजलं की मग आपण ₹20,000 व्याज काढू शकतो. तो व्हॉट इज द मिनिंग ऑफ 8 PCPA? 8 PCPA मिनिंग काय होतं बघा? 8 PCPA मीन्स ऑन प्रिन्सिपल ₹100, द इंटरेस्ट इज ₹8. म्हणजे ₹100 व्याज एका वर्षाचा ₹8. पण बट विलासराव बॉरोड ₹20,000. विलासने ₹100 कर्जाने घेतले का? 20,000 घेतलेले. सो 20,000 इज हाऊ मेनी टाइम्स ऑफ 100? हे 20,000 हे 100च्या किती टाइम्स आहे? कारण तितके टाइम्स त्याला व्याज द्यावं लागणार आहे. हे कसं काढायचं? फार सोपी. या नंबरला, या प्रिन्सिपलला 100 डिवाइड करा किंवा यातले 2 शून्य कमी करा, तर तुम्हाला माहित पडणार का हा 100च्या किती टाइम्स आहे. म्हणजे या 20,000 मध्ये 100चे किती नोट्स आहेत? जर हे 100च्या रूपात जर घेतले आपण 20,000, तर 100चे किती नोट्स असतात? बस यातले 2 शून्य कमी करा, म्हणजे 100 डिवाइड करा. व्हेरी गुड. 200 टाइम्स मीन्स हिअर प्रिन्सिपल इज 20,000 इज 200 टाइम्स ऑफ 100. विद्यार्थी मित्रांनो, त्याने घेतलेले रुपये हे 100च्या 200 पट आहे. 200 टाइम्स आहे. सो ही विल हॅव टू पे 200 टाइम्स इंटरेस्ट. तर त्याला 200 टाइम्स इंटरेस्ट भरावा लागेल. ₹100 व्याज किती आहे? ₹8. बस याचे करायचे 200 टाइम्स. सो व्हॉट इज द 200 टाइम्स ऑफ 8? 8चे 200 टाइम्स किती होणार? 200 ने 8 ला मल्टिप्लाय करा. 200 इंटू 8. व्हेरी गुड. 1,600. चला, किती पैसे परत करणार? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती घेतला त्याने? 20,000. इंटरेस्ट किती? 1,600. परत करताना त्याला घेतलेले पैसे पण परत करावं लागेल आणि त्याचा इंटरेस्ट पण परत करावं लागेल. सो विलासराव विल रिटर्न 21,600 टू द बँक. विद्यार्थी मित्रांनो, विलासरावला बँकेला ₹21,600 परत करावं लागणार. कसं? 20,000 प्रिन्सिपल अँड 1,600 इंटरेस्ट. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बँक तुम्हाला पैसे देत असते तर त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट पण आकारत असते. नाउ वी विल सॉल्व दिस सेम एक्झाम्पल बाय मेथड 2. दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करूया. कोणत्या? रेशो आणि प्रपोर्शन मेथडने. काय दिलाय? व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? प्रिन्सिपल 20,000, रेट ऑफ इंटरेस्ट इज 8 PCPA. आता बघा, 20,000चं इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे. तो सपोज द इंटरेस्ट ऑन ₹20,000 इज ₹X. असं समजायचं. लेटेस्ट सपोज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? समजूया. द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ऑफ ₹20,000 इज X. ₹20,000 व्याज X आहे. दिलं काय गणतात? व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? व्हेरी गुड. 8 PCPA मीन्स
इंटरेस्ट ऑन ₹100 इज ₹8. 100 रुपये प्रिन्सिपल असेल तर व्याज किती? 8 रुपये. चला, तर 100 रुपयाचं व्याज 8 रुपये ठेवूया वर आणि 20,000 रुपयावर एक्स ठेवूया. सो एक्स अपॉन 20,000, 20,000चं व्याज किती काढायचं आपल्याला? एक्स रुपीज अँड ₹8 इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹100. 100 रुपयाचं व्याज किती? 8 रुपये. ठीक आहे, याला आपण हे बघा, हे दोन रेशो आपल्या जवळ आलेले आहे. ठीक आहे, आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला वी विल हॅव टू कॅन्सल 20,000. 20,000 रुपये तुम्हाला कॅन्सल करावं लागेल. सो फर्स्ट राईट डाऊन लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड ॲज इट इज. आता हे 20,000 कसे करायचे? कॅन्सल करायचे. 20,000 ने एक्सला काय केलाय? डिवाइड केलाय. मग आपण काय करू? 20,000 ने मल्टिप्लाय करू. बोथ साइड मल्टिप्लाइड बाय 20,000. सो 20,000 डिवाइड बाय 20,000 इज 1. तर दोन्ही 20,000 ला आपण डिवाइड कॅन्सल करूया. बघा, आता याला हे राईट हँड साइडला आपण काय करू? थोडं सिम्प्लिफाय करूया. काय करायचं? 100चे 2 शून्य आणि 20,000 2 शून्य कॅन्सल करायचे. म्हणजेच काय करायचं? 20,000 ला आणि 100 ला 100 ने डिवाइड करायचं. 100 डिवाइड केलं काय होईल? 20,000 2 शून्य कॅन्सल होईल, 100चे 2 शून्य कॅन्सल होईल. चला आपण 2 झिरो कॅन्सल करूया. बघा, 20,000चे पण 2 झिरो कॅन्सल करूया. सो व्हॉट इज रिमेनिंग ऑन द लेफ्ट साइड? लेफ्ट साइडला काय शिल्लक राहिलं? एक्स. लेफ्ट साइडला एक्स शिल्लक राहिलेला आहे. ठीक आहे, आणि 8 इंटू 200. 8 इंटू 200 काय झालं बघा? 2 8 जा 16. त्याच्यावर हे 2 झिरो. 1,600. 1,600 डिवाइड बाय 1. या 1 ने डिवाइड करा. टू विल गेट सेम आन्सर 1,600. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 8 इंटू 200 इज 1,600. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 1 का नाही लिहिला आपण? कारण 8 डिवाइड बाय 1 8 होत असते. नाव प्रश्न काय? व्हॉट इज द अमाऊंट ही विल रिटर्न टू द बँक ऍट द एंड ऑफ द इयर? तो किती अमाऊंट परत करणार? तो ही विल रिटर्न प्रिन्सिपल, ही विल रिटर्न इंटरेस्ट. त्याला प्रिन्सिपल पण परत करावं लागणार आणि इंटरेस्ट पण परत करावं लागणार. दॅट इज कॉल्ड अमाऊंट. त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट. चला अमाऊंट काढूया. बघा, अमाऊंट टू बी रिटर्न टू द बँक. काय परत करणार? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल? प्रिन्सिपल इज 20,000. बघा, अँड व्हॉट इज द इंटरेस्ट? सांगा इंटरेस्ट किती? व्हेरी गुड, इंटरेस्ट इज 1,600. सो टोटल अमाऊंट इज 21,600. सो विलासराव विल रिटर्न 21,600 टू द बँक ऍट द एंड ऑफ द इयर. विद्यार्थी मित्रांनो, वर्षाच्या शेवटी विलासराव 21,600 रुपये परत करणार. पहिले काय केलं आपण? त्याचं इंटरेस्ट काढलं आणि मग त्याचा टोटल अमाऊंट काढला. नाव एक्झाम्पल नंबर 1 बघा, काय? ऍट द रेट ऑफ 10 PCPA व्हॉट वुड बी द इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन ₹6,000? काय विचारलं? जर बँकेचा रेट ऑफ 10 PCPA आहे म्हणजे काय? 100 रुपयाचं एका वर्षाचं व्याज जर 10 रुपये असेल, जर तुम्ही 6,000 रुपये घेतले असेल, 6,000 रुपये डिपॉझिट केले असेल, तर तुम्हाला इंटरेस्ट किती मिळणार? ठीक आहे, तर आपण काढूया. व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? प्रिन्सिपल इज 6,000. आपण शिकलोय प्रिन्सिपल कशाला म्हणतात? जेवढे पैसे आपण बँकेत डिपॉझिट करतो त्याला प्रिन्सिपल म्हणतात. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट? रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे ज्याच्यासोबत PCPA लिहिलं असतं, दॅट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट इज 10 PCPA. किती वर्षाचं विचारलंय? व्हॉट विल बी द इंटरेस्ट फॉर 1 इयर? टाइम इज 1 इयर. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे? 6,000 रुपयाचं व्याज काढायचं आहे जर बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA असेल तर. आता बघा, फर्स्ट आता सॉल्व्ह करूया एक्झाम्पल. 10 PCPA चं पहिले मिनिंग लिहूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 10 PCPA? 10 PCPA मीन्स 100 रुपयाचं एका वर्षाचं व्याज 10 रुपये. ठीक आहे, सो इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹100 इज ₹10. 10 PCPA मीन्स ऑन प्रिन्सिपल ₹100 द इंटरेस्ट इज ₹10. 100 रुपयाचं व्याज एका वर्षाचं 10 रुपये. आता काय करायचं? आपण घेतलेले पैसे हे 100च्या किती टाइम्स आहे ते काढायचे. तर याला 100 ने डिवाइड करा. मनातल्या मनात 100 ने डिवाइड केलं तर काय होईल? याचे 2 शून्य कमी होतील. मग काय शिल्लक राहील? 60. म्हणजे 60,000 6,000 हे 100च्या किती टाइम्स आहे? 60 टाइम्स आहे. म्हणजे 6,000 रुपये जर तुम्ही 100च्या नोटामध्ये घेतले, तुमची प्रत्येक नोट 100चा आहे, तर 100चे किती नोट असणार? 60 नोट असणार. म्हणजे इथे हा जो प्रिन्सिपल आहे, हिअर प्रिन्सिपल 6,000 इज 60 टाइम्स ऑफ 100. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मग जर त्याचं प्रिन्सिपल जर 60 टाइम्स आहे, सो इंटरेस्ट विल ऑल्सो 60 टाइम्स. इंटरेस्ट पण 60 टाइम्स होणार. बघा, 100 रुपयावर किती रुपये द्यावे लागतात? 10 रुपये. तर या 10चे 60 टाइम्स करायचे. सो 60 टाइम्स ऑफ 10, बघा 60 टाइम्स ऑफ 10 इज 600. ठीक आहे, सो आन्सर इज इंटरेस्ट फॉर 1 इयर इज ₹600. विद्यार्थी मित्रांनो, 6,000 व्याज लागेल 600 रुपये. नाउ विल सॉल्व द सेम एक्झाम्पल बाय मेथड 2. मेथड 2 सॉल्व करूया. ठीक आहे,
व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? प्रिन्सिपल इज गिवन, रेट इज गिवन. ठीक आहे. आता आपण कोणत्या मेथडने सॉल्व्ह करतोय? रेशो अँड प्रपोर्शन मेथडने. याच्यात दोन रेशो येतील. कोणत्या दोन रेशो येतील? बघा, 100 रुपयाचं इंटरेस्ट किती आहे? 10 रुपये. इंटरेस्ट ऑन ₹100 इज ₹10 अँड वी विल हॅव टू फाइंड आउट द इंटरेस्ट ऑन ₹6000. 6000 रुपयाचं व्याज काढायचं आहे. ते आपल्याला माहित आहे का? नाहीये माहित आहे. लेट अस सपोज दॅट द इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ ₹6000 एक्स. असं समजूया 6000 रुपयाचं व्याज एक्स रुपीज आहे. काय दिलंय गणितात? रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. हे काय आहे? 10 PCP म्हणजे काय होतं? ऑन प्रिन्सिपल ₹100 द इंटरेस्ट इज ₹10. 10 PCP चा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो 100 रुपयाचं व्याज एका वर्षाचं 10 रुपये. चला आपण दोन रेशो आले आपल्याजवळ बघा. 100 रुपयावर 10 रुपये आणि 6000 रुपयावर एक्स रुपये. चला म्हणजे दोन्ही आपण रेशो फॉर्म मध्ये मांडू. एक्स अपॉन 6000 अँड इज इक्वल टू 10 अपॉन 100. नाव विल फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू काढूया. एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी 6000 ला कॅन्सल करावं लागेल. सो फर्स्ट राईट डाऊन लेफ्ट हँड साइड ने राईट हँड साइड ऍज इट इज. आता सांगा हे 6000 कसं कॅन्सल होईल? व्हेरी गुड. बोथ साइड मल्टिप्लाइड बाय 6000. दोन्ही बाजूला 6000 मल्टिप्लाय करायचं. बघा मी दोन्ही बाजूला 6000 मल्टिप्लाय करतोय. नाउ 6000 डिवाइड बाय 6000 व्हेरी गुड इज 1. तो कॅन्सल इट. दोघाला आपण कॅन्सल करूया. आता याला सोपं करूया राईट हँड साइडला. काय कसं सोपं होईल? कॅन्सल. 2 झिरो कॅन्सल करून टाकायचे आपण. बघा 100 चे पण 2 झिरो कॅन्सल केले आणि 6000 पण 2 झिरो कॅन्सल करायचे. म्हणजे 2 झिरो कॅन्सल करणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? डिवाइड 6000 अँड 100 बाय 100. आपण 6000 ला आणि 100 ला 100 ने डिवाइड केलं. सो व्हॉट इज रिमेनिंग इन द लेफ्ट साइड? लेफ्ट साइडला काय शिल्लक राहिलं? एक्स. कारण 6000 डिवाइड बाय 6000 इज 1 होतात आणि 1 इंटू एक्स इज एक्स. एक्स राहिला लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला काय शिल्लक राहिलं? 10 इंटू 60. व्हेरी गुड. 10 इंटू 60. कारण हा 1 कसा आला? 10 डिवाइड बाय 1 इज 10. हे 1 काय आपोआपच कॅन्सल होईल. तर 10 ला आपण 1 ने डिवाइड केलं यू विल गेट 10. सो 10 इंटू 60 इज 600. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. सो इंटरेस्ट फॉर 1 year इज ₹600. नाउ विल सॉल्व अनदर एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल सॉल्व करूया. महेश डिपॉझिटेड ₹8650 इन अ बँक at the rate of 6 PCPA. How much in money will he get at the end of the year in all? जर महेशने बँकेमध्ये 8650 रुपये डिपॉझिट केले तर त्याला वर्षाच्या शेवटी किती पैसे भेटणार? बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट काय? 6 PCPA. चला सॉल्व करूया. तो व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम? प्रिन्सिपल. ठीक आहे. 8650. रेट ऑफ इंटरेस्ट इज 6 PCPA. टाइम म्हणजे किती वर्षासाठी पैसे डिपॉझिट केले. कसं सॉल्व करायचं? फर्स्ट राईट डाऊन द मिनिंग ऑफ 6 PCPA. 6 PCPA म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? 6 PCPA मीन्स ऑन प्रिन्सिपल ₹100 द इंटरेस्ट इज ₹6. 100 रुपयाचं एका वर्षाचं व्याज 6 रुपये. आता पाहू त्यांनी घेतलेले पैसे 100च्या किती पट आहे? 100 डिवाइड करा. व्हेरी गुड. 100 डिवाइड केल्यामुळे काय होईल? सांगा लवकर. व्हेरी गुड. जर तुम्ही 100 डिवाइड केलं या 86.5 येणार. येणार ना? तर बघा हिअर प्रिन्सिपल ₹8650 इज 86.5 टाइम्स ऑफ ₹100. 100चे एवढे पट आहे. तर त्याच्यामुळे हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे याचा आपण 86.5 टाइम्स करूया. बघा therefore 86.5 टाइम्स ऑफ 6 मल्टिप्लाय करा. 86.5 into 6 what is the answer? That is 519. प्रश्न विचारला काय? हाऊ मच मनी विल ही गेट ऍट एंड ऑफ द इयर? वर्षाच्या शेवटी किती भेटणार? त्याला प्रिन्सिपल भेटणार, इंटरेस्ट पण भेटणार. दॅट इज कॉल्ड अमाऊंट. चला अमाऊंट काढूया आपण. अमाऊंट विल गेट टू द महेश प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल इज 8650. इंटरेस्ट इज 519. बघा 8650 व्याज किती मिळालं? 519. सो टोटल अमाऊंट ही विल गेट किती मिळणार त्याला? 9169. So at the end of the year, Mahesh will get 9169 in all. तर विद्यार्थी मित्रांनो वर्षाच्या शेवटी महेशला 9169 मिळणार. ठीक आहे. गुड.